कंटिन्यू एक्सरसाइज 4.1 ऑफ द चॅप्टर डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. तर लास्ट लेक्चरला आपण 4.1 एक्सरसाइज सुरू केलेला आहे आणि त्यामधले पहिले 3 एक्झाम्पल्स झालेले आहेत, बरोबर. आता पुढचे 3 एक्झाम्पल जे आहेत, एकूण 6 एक्झाम्पल्स आहेत यामध्ये, आणि आता पुढचे 3 एक्झाम्पल्स आज आपण पाहणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपल्याला मायनर आणि को फॅक्टरचे संबंधित जे एक्झाम्पल्स आहेत ते असणार आहेत. पाठीमागं हाऊ टू एक्सपांड डिटर्मिनंट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल एक्स अशी एक्झाम्पल होते. क्वेश्चन 1 असेल, क्वेश्चन 2 असेल, 3 असेल, बरोबर आहे का. आता मायनर आणि को फॅक्टरचा कन्सेप्ट काय आहे तो तुम्हाला माहिती आहे. मायनर कशाला म्हणायचं आणि को फॅक्टर कशाला म्हणायचं आहे ना. तर त्याच्यावरचे एक्झाम्पल हे आपण सॉल्व्ह करून घेत असताना आपल्याला व्यवस्थितपणे अजून एकदा तो कन्सेप्ट क्लिअर होणारच आहे. पाहूया. क्वेश्चन नंबर 4, फाइंड द मायनर अँड को फॅक्टर ऑफ द एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट डी इज इक्वल टू, वी हॅव गिवन दिस डिटर्मिनंट. प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. एकूण एलिमेंट्स आहेत 9, 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 एलिमेंटचे 9 मायनर आणि 9 को फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर कशा पद्धतीने आपण तो फाइंड आउट करायचा पहा सोल्युशन मध्ये. सपोज द गिवन मॅट्रिक्स इज कंपेअरिंग विथ जनरल मॅट्रिक्स, जनरल डिटर्मिनंट a11 a12 a13 a21 a22 a23 and a31 a32 a33. तर असा हा डिटर्मिनंट, जनरल डिटर्मिनंट याला का म्हणायचं, तर प्रत्येक एलिमेंट जो आहे त्यामध्ये त्याची स्वतःची पोझिशन सांगते की तो कोणत्या पोझिशनला तो एलिमेंट रिप्रेझेंट झालेला आहे. फर्स्ट रो, सेकंड कॉलम किंवा फर्स्ट रो, थर्ड कॉलम. पहिला जे ह्यातला नंबर असतो तो नंबर ऑफ रो आणि दुसरा नंबर जो दाखवला जातो तो नंबर ऑफ कॉलम. आयजे इन जनरली आपण याला म्हणतो आयथ रो आणि जेथ कॉलम. ओके. तर त्याच्याबरोबर जर हा डिटर्मिनंट कम्पेअर केला तर 2 -1 3 1 2 -1 5 7 2. तर हा डिटर्मिनंट याच्याबरोबर कम्पेअर करायचा म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा मायनर आणि को फॅक्टर काढताना आपल्याला सोपं जातं. कारण आपण पहिल्या एलिमेंटचा घेताना मायनर ऑफ 2 असं जर लिहिलं तर 2 एलिमेंट इथं अजून 2 ठिकाणी आहेत. त्यामुळे कोणत्या 2 चा मायनर घेतोय याच्याऐवजी त्याची पोझिशन जर आपण लिहिली तर इट इज ऑल्सो बेटर. ते आपल्याला कन्व्हिनियन्स होईल किंवा त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने ते रिप्रेझेंट करता येईल. ओके. तर आता आपण पाहूया एका एका एलिमेंटचा मायनर घेऊया. देअरफॉर वी हॅव मायनर ऑफ a11. मायनर ऑफ a11 इज डिनोटेड बाय m11. कॅपिटल M ने डिनोट केला जातो, बरोबर आहे. 11 पोझिशन आहे. पोझिशन ही प्रत्येकाची लक्षात कशी ठेवायची मी सांगितलेले. 11 12 13 21 22 23 31 32 33 म्हणजे 11 12 13 21 22 23 31 32 33 म्हणताना आपण असं म्हणायचं, लक्षात ठेवायचं. पण त्याला रीड करताना म्हणताना a11 a12 a13 ह्या पद्धतीने त्याचं अनाउन्सिंग करायचं. ठीक आहे. तर m11 हा एलिमेंट झाला म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा जो एलिमेंट आहे त्याचा आपल्याला मायनर काढायचा आहे, which is denoted by m11 and is defined as the determinant of the elements after eliminating first row and first column of the original determinant. पहिला रो आणि पहिला कॉलम इथे लिहिलेलेच असते त्याची पोझिशन. फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम ते एलिमिनेट केल्यावर राहिलेले जे एलिमेंट्स आहेत ते म्हणजे त्या ठिकाणी त्याचा डिटर्मिनंट असतो, त्या एलिमेंटचा डिटर्मिनंट. अँड आफ्टर सिम्प्लिफाइंग वी गेट 4 + 7 है ना. 2 2s are 4 minus becomes +7, that is equal to 11. And therefore m11 that is equal to 11, and therefore c11 is equal to cofactor. And cofactor is c11, which is denoted by capital C11 and is defined as -1 raised to 1 plus 1 into m11. And therefore we put the corresponding values. आता एक लक्षात ठेवा, वजा 1 च्या डोक्यावर जर याची बेरीज करायची असते ह्या पोझिशनची 1 + 1, ती जर इव्हन नंबर असेल तर त्याची किंमत प्लस असते आणि ती जर ऑड नंबर असेल तर त्याची किंमत -1 असते. आणि म्हणजे आता ही इव्हन नंबर आहे म्हणजे +1 हे नाही लिहिलं तरी चालतं. इंटू m11 म्हणजे 11 and that is equal to 1 into 11 means 11. ओके. हा झाला आपला कोफॅक्टर. म्हणजे पहिल्या एलिमेंटमध्ये m11 ची किंमत 11 आली आणि c11 ची किंमत ऑल्सो 11 आली. हा झाला पहिला एलिमेंट. असे 9चे 9 एलिमेंट आपल्याला डिफाइन करायचे. याला आपण फर्स्ट लिहिले. नाउ टेक सेकंड वन इज सिमिलरली वी कॅन अगेन राइट मायनर ऑफ a12 पोझिशन इज डिनोटेड बाय m12 and is defined as the determinant of after eliminating first row and second column. First row
आणि सेकंड कॉलम इलिमिनेट करायचा. पहा याच पद्धतीने ते याच्यावर बोट फिरवा म्हणजे लक्षात येईल आपल्याला कोणते रो आणि कॉलम इलिमिनेट करायचे, काढून टाकायचा आहे. राहिलेले जे 4 एलिमेंट्स आहेत त्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट डिफाइन करायचा 1 - 1 5 2 आणि तो सिम्प्लिफाय करायचा. तिरकस गुणाकार डावीकडून त्या दोन्ही मध्ये एक जरी प्लस मायनस असेल तर मध्ये इथे चिन्ह बदलतं 5 होईल. 2 + 5 = 7. हा मायनर होईल M12 ची किंमत. आता आपल्याला कोफॅक्टर काढायचं. देअरफॉर कोफॅक्टर is denoted by C12 and is defined as -1 = 1 + 2 into minor means 7. आणि इथं जर 1 2 असेल तर बेरीज 1 + 2 3 which is odd number. आणि आपल्याला माहिती आहे वजा 1 च्या डोक्यावर जर विषम संख्या असेल तर मायनस साइन येतं म्हणजे -1 × 7 we get -7 and therefore we can write here M12 = 7 and C12 = -7. झाला. सेकंड एलिमेंटचा आपण त्या ठिकाणी मायनॉर आणि कोफॅक्टर काढला. आपल्याला जसं विचारलंय फाइंड द मायनॉर अँड कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला मायनॉर आणि कोफॅक्टर काढायचे. 2 एलिमेंटचे आपण फाइंड आउट केले, पहिल्या आणि दुसऱ्या. आता तिसरा एलिमेंट, परत असे 9 च्या 9 एलिमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. इथं समजलं? ठीक आहे. आता थर्ड पाहूया. थर्ड एलिमेंट काय पाहायचं? 3 पोझिशन म्हणजे कुठला 1 3. मायनर ऑफ A13 व्यवस्थित लक्षात घ्या विच इज डिनोटेड बाय M13. कारण मायनॉर म्हणून तो कॅपिटल M ने डिनोट केला जातो. त्याची पोझिशन इथे लिहायची आणि डिफाइन कसा करायचा. तर आपल्याला जर लक्षात येत नसेल कोणता रो आणि कोणता कॉलम इलिमिनेट करायचा, मागाशी कोणता केला आता कोणता करायचा, ह्याचं जर कन्फ्युजन होत असेल, जम्बलिंग होत असेल तर सोपं टेक्निक आहे. त्याची जी पोझिशन लिहिलेली आहे तो रो, पहिला एलिमेंट जो पहिला ह्यातला जो नंबर असतो तो नंबर ऑफ रो आणि दुसरा जो लिहिलेला असतो तो नंबर ऑफ कॉलम. म्हणजे पहिला रो आणि तिसरा कॉलम इलिमिनेट करा. पहिला रो आणि तिसरा कॉलम हे इलिमिनेट करायचं, हे काढून टाकायचं. 2 गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत ह्या मायनॉर आणि कोफॅक्टरला. काय इलिमिनेट करायचं ही पहिली गोष्ट आणि दुसरं काय शिल्लक राहतात एलिमेंट कोणते ते आपल्याला दुसरी गोष्ट, हेही लक्षात आलं पाहिजे. तर पहिला रो तिसरा कॉलम जर आपण इलिमिनेट केला तर हे 4 एलिमेंट राहिले 1 2 5 7 1 2 5 7 आणि मग याचा आपल्याला डिटर्मिनंट एक्सपांड करायचा. 7 - 10 that is -3. तिरकस गुणाकार डिटर्मिनंट 2/2 चा आपण इव्हॅल्युएट केलेलाच आहे. हा झाला मायनॉर झाला. लगेच कोफॅक्टर डिफाइन करायचा. देअरफॉर C13 = -1 + 1 + 3. इथं जे पोझिशन लिहितो ते वजा 1 च्या डोक्यावरती त्याची बेरीज करायची आणि इनटू तो मायनॉर घ्यायचा. दिस इज द प्रॉपर डेफिनेशन ऑफ द कोफॅक्टर. मग वजा 1 च्या डोक्यावर सम संख्या जर बेरीज असेल तर हीच संख्या तिथे येते -3. इथे जर विषम संख्या असेल तर फक्त चिन्ह बदलतं. मायनॉर आणि कोफॅक्टर मध्ये काय असतं तर सेम राहतात काही एलिमेंटला. जिथं विषम संख्या येते तिथं फक्त चिन्ह बदलतं. जिथं सम संख्या बेरीज आली का मायनॉर आणि कोफॅक्टर सेम राहतो. विषम संख्या आली का फक्त चिन्हात बदल होतो. and therefore we get M13 = -3 and C13 again -3. हा मायनॉर आणि कोफॅक्टर झाला तिसऱ्या एलिमेंटचा. ओके. सिमिलरली अगेन वी कॅन फाइंड द फोर्थ एलिमेंट that is first row is complete. Now we take the second row, that is first element is 1, position is 2 1, second row first column, and therefore we write here minor of A21 is denoted by M21 and is defined as determinant of. आता तो एलिमेंट काय आहे ते आपल्याला कुठंच लागत नाही समोर पुढं. ह्याचाही मायनर काढताना हा एलिमेंट काय 1 आहे ते 1 आपल्याला कुठेच ठेवावं लागत नाही कारण ते इलिमिनेटच करायचं आहे ना. म्हणजे 2 1 सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम जर इलिमिनेट केले, हे सोडून जर दिलं तर राहिले कोणते हे 4 एलिमेंट. ह्याचा डिटर्मिनंट आहे का -1 3 7 2. लगेच त्याच्या पुढे त्याचं इव्हॅल्युएट करायचं, सिम्प्लिफिकेशन करायचं. -2 -21 है ना. याचा गुणाकार -2 वजा याचा गुणाकार 21 म्हणजे -23. हा मायनॉर आला आणि लगेच त्याचा कोफॅक्टर इज द नथिंग बट -1 its position 2 + 1 into -23 that is equal to. आता 2 आणि 3 आले, विषम संख्या आली म्हणजे वजा 1 च्या डोक्यावर विषम संख्या आली म्हणजे त्याचं आन्सर -1 येतं. -1 into -23 that is +23 and therefore we write
M21 is equal to minus 23 and C21 is equal to 23. प्रत्येक एलिमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर. ओके, 4 एलिमेंट झाले. 5वा एलिमेंट पाहूया परत. मायनर ऑफ A to 2. आता 2 1 पोझिशन झालेले आहे. 2 1 झाले का पुढचा 2 2 सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे याचा which is denoted by M22 and is defined as determinant of after eliminating second row and second column 2 2. याचा अर्थ सेकंड रो आणि सेकंड कॉलम जर इलिमिनेट केला डिलीट केला तर हे 4 कोपऱ्यातले 4 एलिमेंट राहतात. त्याचा डिटर्मिनंट आपण लिहायचा 2 3 5 2 आणि सिंपलीफाय करा 4 वजा 15 म्हणजे वजा 11 है ना. 2 4 वजा 3 5 15 इव्हॅल्युएट करायचा, तो डिटर्मिनंट एक्सपांड करायचा. And therefore C22 is nothing but minus 1 raised to 2 plus 2 into minus 11 we get minus 11. कारण वजा 1 च्या डोक्यावर 2 अधिक 2 4 म्हणजे समसंख्या आहे. याचा अर्थ याचं उत्तर प्लस 1 असतं म्हणजेच 1 into minus 11 and therefore we get M22 is equal to minus 11 and C22 is equal to also minus 11. म्हणजे ज्याची बेरीज इव्हन येते त्याचा मायनर आणि कोफॅक्टर सारखाच असतो, पण ज्याची बेरीज ऑड नंबर आली विषम संख्या आली का त्यांच्यामध्ये फक्त कशात बदल असतो, चिन्हात बदल असतो. इकडे मायनस असेल तर इकडे प्लस, इथं सुद्धा पहा इथं प्लस आहे तर इकडे मायनस है ना. तर त्याची कारण बेरीज काय येते ती 1 + 2 ऑड नंबर येते 3 आणि अशा एक्झाम्पल मध्ये फक्त ती केअर घ्यायची. नेक्स्ट 6वा एलिमेंट पहा. मायनर ऑफ similarly again we can write minor of A23 is equal to is denoted by M23 and is defined as 2 3 position. कोणता एलिमेंट करायचा तर सेकंड रो आणि थर्ड कॉलम. अगदी इंटरेस्टिंग आहे. मी तर तुम्हाला नेहमी सांगतो हे म्हणजे दुसऱ्या पद्धतीने खेळत बसल्यासारखंच आहे. इलिमिनेट करायचं, काढून टाकायचं, राहिलेले एलिमेंटचा डिटर्मिनंट लिहायचा है ना. 2 3 सेकंड रो आणि थर्ड कॉलम. 2 वेळा हात फिरवला का लगेच लक्षात येते की कोणते एलिमेंट आपल्याला राहतात. 2 - 1 5 7 2 - 1 5 7. जरा सुद्धा चिन्ह जरी एखाद्या वेळेस लिहिताना गडबडीत राहिलं तर सगळं चुकते आणि शेवटपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळं अगदी कॉन्सन्ट्रेशन ठेवूनच आपल्याला असे एक्झाम्पल सोडवावं लागतात. सोपी फार आहेत पण लक्ष विचलित करून चालत नाही आपल्याला. सिम्प्लिफाय दिस अगेन. 2 × 7 is 14 minus 5 × -1 -5 that is minus plus 5 we get 19 and therefore C23 means -1 raised to 2 plus 3 into 19 and that is -19. कारण 2 plus 3 is 5 and therefore we get M23 is equal to 19 and C23 is equal to -19. तर हा आपला 6व्या एलिमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर झाला. आता आपले राहिले शेवटचे 3 एलिमेंट. 3 एलिमेंटचे आपण त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी त्याचे मायनर आणि कोफॅक्टर डिफाइन करूया. इकडचं झालं का पहा, नसेल तर स्क्रीनशॉट घ्या. ओके, नेक्स्ट again write down here. Now 7 number minor of A31 is denoted by M31 and is defined as after eliminating third row and first column. Third row and first column हे eliminate करायचं, हे काढून टाकायचं. जे 4 एलिमेंट्स राहतात ते एलिमेंट्स इन ऑर्डर मध्ये आहे असं लिहायचं आणि सोडवायचं. 1 - 6 that is -5. फार इंटरेस्टिंग आहे. छोटी छोटी कॅल्क्युलेशन्स असतात. 1 - 6 - 5 याच्यावरती कमांड असलं पाहिजे. हे तुम्हाला सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे. and therefore C31 is equal to -1 raised to 3 plus 1 into -5 we get -5. कारण 3 plus 1 is a 4 which is even number, therefore -5 into 1 -5 and hence we get M31 is -5 and C31 is also -5. Now second last, that is 8th element. Minor of A32 is denoted by M32 and is defined as the determinant of elements after eliminating third row and second column. 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 2 3 1 -1. 2 3 1 -1. Simplify this. -2 - 3 that is -5
and therefore its cofactor is minus 1 raised to 3 plus 2 into minus 5, but here is odd number, therefore its value is minus 1 into minus 5, that is 5. Hence we get m32 is equal to minus 5 and c32 is equal to 5. तर हे मायनर आणि कोफॅक्टर सेकंड लास्ट एलिमेंटचा म्हणजे 8व्या एलिमेंटचा त्या ठिकाणी आपल्याला डिफाइन झाला. आणि 9वा एलिमेंट पहा, 9th एलिमेंटचा आपण मायनर आणि कोफॅक्टर त्या ठिकाणी डिफाइन करूया. 9वा एलिमेंट काय आहे पहा, that is A33 is denoted by M33 and is defined as the determinant of after eliminating third row and third column. तिसरा रो आणि तिसरा कॉलम, हा पहिला रो दुसरा रो तिसरा रो तुम्हाला माहिती आहे, पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम, थर्ड रो अँड थर्ड कॉलम जर आपण एलिमिनेट केले तर हे 4 एलिमेंट राहतात. 2 minus 1 1 2. Simplify this, 4 plus 1 that is 5, and therefore its cofactor is denoted by capital C33 is nothing but minus 1 raised to 3 plus 3 into its minor, we get plus 5, because minus 1 raised to 6 which is even number, its value is plus 1 into 5 is 5, and therefore we get M33 is equal to 5. Also C33 that is cofactor is also 5. तर या पद्धतीने आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर प्रत्येक एलिमेंटचे काढावं लागतात. 12वी मध्ये एक मॅट्रिक्स मध्ये इन्व्हर्स काढायची मेथड आहे की ज्याचं शॉर्टकट मेथड म्हणजे हे मायनर आणि कोफॅक्टर आहेत. तर ते तुम्हाला इथे जमले पाहिजेत. त्या एलिमेंटचे प्रत्येक एलिमेंटचा मायनर कोफॅक्टर कसा काढायचा, ॲडजॉइंट मेथड म्हणून आहे, फार सोपे इंटरेस्टिंग आहे. त्यासाठी तुम्हाला हे माहीत पाहिजे. लक्षात आलं. आणि ह्यामध्ये बदल कशात होतो मायनर आणि कोफॅक्टर मध्ये, तर हे जे 4 एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये फक्त चिन्हात बदल आहे. 9 एलिमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर सेम असतो, फक्त ह्या पोझिशनचे जे 4 एलिमेंट आहेत त्या एलिमेंटच्या मायनर आणि कोफॅक्टर मध्ये फक्त चिन्हात बदल होतो. याचं कारण का, याची जी पोझिशन आहे 1 2 2 3 2 1 आणि 3 2, याची जर बेरीज केली ह्या पोझिशनची तर ती ऑड नंबर येते. आणि विषम संख्या आल्यामुळं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जर वजा 1च्या डोक्यावर विषम संख्या असेल तर आपण हायस्कूल लेवल पासूनच शिकत आलेलो आहे की त्याची व्हॅल्यू ही -1 असते. वजा 1च्या डोक्यावर 1000 असेल तर +1, आणि वजा 1च्या डोक्यावर 1001 असेल म्हणजे विषम संख्या असेल तर त्याची व्हॅल्यू -1 असते. त्यामुळे ह्या 4 मायनर आणि कोफॅक्टर मध्ये फक्त चिन्हात बदल होतो, अदरवाइज दोन्ही व्हॅल्यू ह्या सेम येतात. मला वाटतं हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. ओके, राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. Okay, now we take the example number 5. Evaluate A is equal to, determinant is given, and also find the minor and cofactor of elements in the second row. आता मगाच्या एक्झाम्पल आणि ह्या एक्झाम्पल मध्ये काय फरक आहे पहा. मगा याच्या अगोदरचे जे एक्झाम्पल होतं त्यामध्ये सर्वच्या सर्व एलिमेंटचे आपण मायनर आणि कोफॅक्टर काढले, पण आता आपल्याला तसं नाही. आता काय सांगितलंय, फक्त फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स इन द सेकंड रो ओनली. फक्त मधले जे एलिमेंट्स आहेत 2 नंबरचा जो रो आहे त्याचे मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. त्यामुळं आपण सगळे येते म्हणून सगळे एलिमेंटचे काढायची काही आवश्यकता नाही, फक्त सेकंड रोचे फाइंड आउट करायचे आणि हे रिलेशन व्हेरीफाय करायचे. ए आणि बी व्हेरीफाय म्हणलेले, आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू सेम येते का हे बघायचं. त्यामध्ये किमती ठेवायच्या, मायनरच्या किमतीत आणि इथं कोफॅक्टरच्या किमतीत. इथं फक्त दिले काय, A to 1 म्हणजे A to 1 पोझिशनचा जो एलिमेंट आहे सेकंड रो फर्स्ट कॉलमचा, A to 2 म्हणजे हा एलिमेंट. हे जे स्मॉल ए काय दाखवतात, एलिमेंट दाखवतात. M काय असतं, मायनर, आणि कॅपिटल C कोफॅक्टर. तर त्याची व्हॅल्यू आपल्याला A बरोबर येते का बघायचे. म्हणजे सुरुवातीला आपण हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचा. ओके, ला सोल्युशन given A is equal to 2 minus 3 5 6 0 4 1 5 minus 7. एक्सपांड करायचा डिटर्मिनंट. आपण असे डिटर्मिनंट सॉल्व्ह केलेले आहेत पाठीमागे. इव्हॅल्युएट करायचा, ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आणि ती कशी करायची आपल्याला माहिती आहे. 2 into ब्रॅकेट, पहिला एलिमेंट लिहायचा, आता कंस टाकायचा. एक स्टेप मी स्किप करतो, तुम्हाला माहिती आहे की राहिलेल्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट लिहायचा, पण तो डिटर्मिनंट मी डायरेक्ट आता सोडवणार. 0 into -7 -20, that is 0 minus 20. ओके, -3 दुसरा एलिमेंट लिहा ब्रॅकेट मध्ये. तो एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये सोडून द्यायचं. राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत त्याचा तिरकस गुणाकार घ्यायचा. 6 गुणिले -7 -42 -4.
अधिक तिसरा एलिमेंट लिहायचा आणि कंसामध्ये तो एलिमेंट ज्या रो मध्ये कॉलम मध्ये सोडून द्यायचे सगळे एलिमेंट, राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत त्याचा तिरकस गुणाकार 30 वजा 0. हा झाला एक्सपांड करायचा. फार महत्वाची स्टेप आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, प्रत्येकाला जमले पाहिजे. खूप वेळा आपल्याला 11वी आणि 12वी मध्ये हा डिटर्मिनंट असा एक्सपांड करायचा आहे 3/3चा. त्यामुळे ह्याच्यावरती आपलं कमांड आलं पाहिजे, तुम्ही प्रॅक्टिस करायची. कुठले एलिमेंट सोडायचे आणि कुठल्याचा तिरकस गुणाकार करायचा. सिम्प्लिफाय. 0 वजा 20 वजा 20 गुणिले 2 वजा 40. मायनस मायनस बिकम्स प्लस. 3 इंटू वजा 42 वजा 4 वजा 46 अधिक 30 गुणिले 5 150. हे जर सोडवलं वजा 40 वजा 3 संग 18 3 चौक 12 आणि 13 138 अधिक 150. 150 मधून 138 गेलं 12 12 वजा 40 म्हणजे वजा 28. ही याची व्हॅल्यू आहे. एक्सपांड केला आपण डिटर्मिनंट ऑफ ए आहे ना. अजून त्याला आपण नाव दिलंय त्यांनी एक्झाम्पल मध्ये, त्यामुळं हा डिटर्मिनंट ऑफ ए ही जी व्हॅल्यू आहे ती किती आली -28 ही व्हॅल्यू आहे. हे आपल्याला इथे व्हेरीफाय करायसाठी बघायचे, म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किमती ठेवल्यावर वजा 28 येते का हे आपल्याला पाहायचं. तर त्यापूर्वी आपल्याला काय करायचंय, मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचे. फक्त सेकंड रोचे जे 3 एलिमेंट्स आहेत त्याचे फक्त फाइंड आउट करायला सांगितले. फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स इन द सेकंड रो, आणि मग ते त्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायचे. नाव टू फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ सेकंड रो. therefore here आता सेकंड रोचा जो एलिमेंट आहे त्याची पोझिशन काय असते, पहिली सेकंड रो फर्स्ट कॉलम दॅट इज A21. A21 किती आहे 6, A22 किती आहे 0 आणि A23 काय आहे 4 आहे. हे जे 3 एलिमेंट आहेत त्याचे फक्त मायनर आणि कोफॅक्टर, आणि वरच्या एक्झाम्पल मध्ये आपण फाइंड आउट केलेले आहेत. बरोबर, कसे फाइंड आउट करायचे. नाव मायनर ऑफ, therefore minor of A21 is defined as M21 and is given by determinant of after eliminating second row and first column. Second row आणि first column eliminate करायचा. Second row आणि first column eliminate करायचा. पहा, राहिलेले जे 4 एलिमेंट्स आहेत त्याचा डिटर्मिनंट लिहायचा. वजा 3 5 5 -7 हे सोडवायचं. वजा 3 गुणिले वजा 7 21 वजा 25 म्हणजे किती आलं -4. हा मायनर आला. M21 ची किंमत आली. therefore M21 is equal to -4 किंवा शेवटी लिहू आपण कोफॅक्टर झाल्यावर. therefore C21 is equal to -1/2 + 1 into -4. साइन चेंज होणार कारण ह्याची बेरीज ऑड येणार, त्यामुळं C21 काय आला 4. and therefore M21 is equal to -4. किंमत आपल्याला ठेवायची आहे ही, and C21 is 4 याची किंमत आपल्याला ठेवायची कारण ह्या रिलेशन मध्ये M21 ची आणि C21 ची, त्यामुळे ते स्क्वेअर केलं. पहिल्या एलिमेंटचा मायनर काढला. आता दुसऱ्या एलिमेंटचा सेकंड एलिमेंट मायनर ऑफ A22. मायनर ऑफ A22 पोझिशनचा जो एलिमेंट आहे हा कशाने डिनोट करायचा M22 आणि डिफाइन कसा करायचा. सेकंड रो सेकंड कॉलम इलिमिनेट करायचा. सेकंड रो सेकंड कॉलम राहिले काय हे 4 एलिमेंट 2 5 1 -7. सिम्प्लिफाय दिस -14 -5 दॅट इज -19 वजा 14 वजा 5 वजा 19. and therefore C22 is equal to -1/2 + 2 into -19 that is -19 because -1/4 which is even number, and hence we get M22 is equal to -19 and C22 is equal to again -19. both values are same. हा सेकंड एलिमेंटचा झाला. आणि शेवटचा आता थर्ड एलिमेंटचा मायनर ऑफ A23 is denoted by M23 and defined as a determinant of eliminating elements after deleting second row and third column. Second row and third column. See here, second row and third column. We get 2 - 3 1 5. 2 - 3 1 5. And simplify this. 10 + 3 that is 13. And therefore C23 is equal to -1/2 + 3 याची फक्त बेरीज वजा 1 च्या डॉटवर लिहायची आणि हीच इथं पुढे व्हॅल्यू लिहायची म्हणजे मायनर.
we get -13 and therefore M23 is equal to 13 and C23 is equal to -13. चिन्ह बदलणार यामध्ये. तर अशा पद्धतीनं सेकंड रोचे जे इलेमेंट्स आहेत त्याचे आपण मायनॉर आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट केले. आता आपल्याला व्हेरीफाय जे करायला सांगितलेलं आहे त्या रिलेशन मध्ये ह्या व्हॅल्यू पुटअप करून आपण ते व्हेरीफाय करूया. ओके, आता ते व्हेरीफाय करताना आपण त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. इथं मी व्हॅल्यू ठेवतो, हे डिटर्मिनंट ऑफ हे -28 आहे हे लक्षात ठेवा आणि यामध्येच आपण ते व्हॅल्यू पुटअप करूया. ओके, राईट डाऊन अगेन. नाउ फर्स्ट a is given. Now a -a21 into m21 plus a22 into m22 minus a23 into m23 is equal to value ठेवा minus a21 second row first column 6 into m21 find out केला आपण -4 plus a22 0 into something zeros पण किंमत ठेवूया -19 minus a23 4 into m23 13 सोडवूया 24 अधिक 0 वजा 52 है ना 13 चौक 52 that is -28 we get that is value of a म्हणजे जी a ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळाली. हेन्स द व्हेरीफाईड. आणि अशा पद्धतीने ते व्हेरीफाय झालं. b मध्ये सुद्धा किंमत ठेवूया a21 into c21 plus a22 into c22 plus a23 into c23 याच्या जरी व्हॅल्यू ठेवल्या ते सुद्धा व्हॅल्यू ऑफ a म्हणजे -28 येते. हे आपल्याला बघायचंय, कन्फर्म करायचंय, टॅली करायचंय, व्हेरीफाय करायचंय. आणि देअरफॉर वी गेट a21 सेकंड रो फर्स्ट कॉलम 6 into c21 पहा 4 plus a22 0 into c22 -19 plus a23 4 into c23 -13 and simplify this 24 plus 0 minus 52 we get -28 that is value of a that is value of a. पहा इथं सुद्धा व्हेरीफाय झालं. hence the verified. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. 4 मार्कासाठी येतं. एकदम 2 रिलेशन्स व्हेरीफाय करायचं परीक्षेला येत नाही. कोणतं तरी एक रिलेशन त्या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करता येईल. समजलं? ओके, राईट डाऊन दिस नाव. Okay, now see the next and last example of the exercise 4.1. This is the question number 6. Find the value of determinant expanding along third column and we have given determinant. आता हा determinant expand करायचा, evaluate करायचा, पण along third column म्हणलं. आपण नेहमी फर्स्ट रो न तो एक्सपांड करतो म्हणजे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. आपण कसा जरी तो इव्हॅल्युएट केला तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, कारण जे प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट जे आपल्याला डिलीट केलेलं आहे जे टॉपिक चालू वर्षापुरतं त्यामध्ये पहिली प्रॉपर्टीज अशी आहे की इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डज नॉट चेंज अशी प्रॉपर्टी आहे, पण ते आपल्याला डिलीट केलेलं आहे. यानंतर ते प्रॉपर्टीजच आर्टिकल होतं पण ते आपल्याला त्या सिलेबसमधून काढून टाकलेलं आहे फक्त चालू वर्षापुरतं. मग आता आपल्याला काय सांगितलंय, हा एक्सपांड करायचा डिटर्मिनंट पण आपण नेहमी असा करतो त्याच्याऐवजी अलॉंग द थर्ड कॉलमने रिलेटेड तो एक्सपांड करायचा. प्रोसिजर तीच जी आपण फर्स्ट रोला करतो. हा एलिमेंट लिहायचा, तो एलिमेंट ज्या रो आणि कॉलम मध्ये ते सोडून द्यायचं, त्याच पद्धतीने आपण तो एक्सपांड करायचा. पहा सोल्युशन मध्ये वी कॅन राईट हियर लेट d इज इक्वल टू दिलेला डिटर्मिनंट लिहा. ओके, आता तो एक्सपांड करायचा आहे अलॉंग थर्ड कॉलम, ह्याच्या बरोबर तो आपल्याला एक्सपांड करायचा आहे. देअरफॉर वी डिफाइन दिस बाय थर्ड कॉलम as पहा कशा पद्धतीने सेम तसंच द्यायचं. d इज इक्वल टू पहिला एलिमेंट लिहायचा 2 इनटू डिटर्मिनंट ऑफ तो एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये सोडून द्यायचे राहिलेले 4 एलिमेंट्स -3 4 परत मायनस साइन द्यायचं. हे जो मायनस साइन का द्यायचं असतं तर खरं तर डेफिनेशन अशी आहे की पहिला एलिमेंट गुणिले त्याचा कोफॅक्टर प्लस दुसरा एलिमेंट इनटू त्याचा कोफॅक्टर लिहायचा, पण दुसऱ्या एलिमेंटचा कोफॅक्टर लिहिताना त्याचं प्रॉपर साइन मध्ये चेंज होतो कारण त्याची पोझिशन ऑड नंबर आहे, त्यामुळे मायनस साइन द्यायचं.
मी पाठीमागे सांगितलं होतं की नंतर तुम्हाला समजेल की इथं मायनस साईन का द्यायचं. तर त्याचं जी पोझिशन आहे ती ऑड नंबर आहे आणि को फॅक्टर घेताना मायनर आणि को फॅक्टर मध्ये साईन चेंज होतं, म्हणून आपण डायरेक्ट मायनस द्यायचं. दुसरा एलिमेंट लिहायचा -4 इंटू, आता तो मायनर लिहायचा ह्याचा, म्हणजे त्या एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये सोडून द्यायचे आणि हे राहिलेले 4 एलिमेंट -1 1 -3 आणि 4. ऍक्च्युली दुसरा एलिमेंट घेऊन त्याचा को फॅक्टर लिहितो, प्लसच साईन आहे सगळ्याला, पण को फॅक्टर हा निगेटिव्ह साईन चेंज होतं म्हणून आपण याला मायनस साईन बदलत असतो. परत प्लस करायचा आणि तिसरा एलिमेंट घ्यायचा 0 इंटू समथिंग 0च होणार आहे. तरी तुम्हाला स्टेप समजण्यासाठी मी ते लिहितो. थर्ड रो आणि थर्ड कॉलम इलिमिनेट करायचा. हे जे 4 एलिमेंट्स राहिलेले आहेत त्याचा डिटरमिनंट. अँड नाउ एक्सपांड दिस, वी गेट 2 इंटू, सिम्प्लिफाय दिस इन ब्रॅकेट -8 + 9 minus becomes +4 into bracket -4 + 3 plus 0 into -3 minus becomes +2. Again simplify. 2 into 9 - 8 is 1 plus 4 into -4 + 3 -1 plus 0 into something that is 0 होणार आहे, पण इथे मी -3 + 2 -1. And now 2 into 1 is a 2 -4 plus 0 and that is 2 - 4 is -2. We get the required answer. तर या पद्धतीने आपण तो अलॉंग थर्ड कॉलमशी तो एक्सपांड केला, इव्हॅल्युएट केला, सॉल्व्ह केला. तर तुम्ही नेहमीच्या पद्धतीने जरी तो एक्सपांड करून पाहिला तर त्याची व्हॅल्यू, डिटरमिनंटची व्हॅल्यू कधीही बदलणार नाही त्या ठिकाणी. जर रो आणि कसाही तो एक्सपांड करा, सेकंड रोशी एक्सपांड करा, थर्ड रोशी एक्सपांड करा, कोणत्याही रोशी किंवा कोणत्याही कॉलमशी धरून जर तुम्ही एक्सपांड केला तर व्हॅल्यू चेंज होत नाही, अशी प्रॉपर्टीज आहे. तरी सुद्धा आपण आन्सर कन्फर्म करा ह्या पद्धतीने जरी केलं तरी काही अडचण येणार नाही. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण हे 3 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आपला डिटरमिनंटचा एक्सरसाइज 4.1 आपला संपलेला आहे. काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. समजलं असेल लेक्चर, लाईक करा, शेअर सुद्धा करा, सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा आर्टिकल डिटरमिनंटचा पाहूया. ओके, थँक्यू.